काहीच काम नाही, नुसता आराम करायचा. उशिरा उठायचं, स्वयंपाक नाही, डबा नाही, सकाळची धावपळ नाही. आराम करायचा आणि आईच्या हातचा गरमागरम फक्त खायचं. तुम्ही हा गरमागरम चहा दिलात ना, म्हणून आईची आठवण आली. म्हणून तुमचे आभार मानले. अगं त्यात काय एवढं, आपण बायका इतक्या खपतो राबतो, पण कोणाला काही किंमत आहे का त्याची? तुझं बरं आहे, आमचा अनिल तुझी अगदी राणीसारखी बडदास्त ठेवतो, बक्कळ पैसे कमवतो. तुला काय, तुला नुसते खर्च करायचे असतात. माझ्या मिलीचं नशीबच फुटकं. तू महिन्याला जितके खर्च करतेस ना, तितके आम्ही सगळे मिळून कमवत सुद्धा नाही. असं मर मरायचं, सगळं करायचं, घरचं बाहेरचं. हे असं तुमचं कोणाला काही किंमत आहे का? वाईटपणा शेवटी कोणाला? नंदिनीला. ताई असं कोण म्हणताय? आम्हाला माहित नाही का तुम्ही किती मेहनत करता ते? अनिल तर नेहमी म्हणत असतो, ताई केवढे कष्ट घेते, घर किती छान सांभाळते. खरंच त्याला काय जाते नुसतं बोलायला? एक दिवस माझ्या आयुष्यातला जगून बघ म्हणावं, मग लक्षात येईल. बरं, पण ताई ह्या चहासाठी तुमचे खरंच खूप आभार. बघा, मला अर्ध बरंही वाटायला लागलंय. असू दे ग. अगं त्या चहाची की नाही गंमतच झाली. काय? अगं योगायोगच म्हणणं हवं तर. काय झालं माहितीये का, मी घरी असं आदण ठेवलं, बघते तर काय साखर संपलेली. मग म्हंटल तुझ्याकडे येऊन थोडीशी उसनी घ्यावी म्हणून आले. तर तू ही अशी आजारी पडलेली. अगं बरं हवेल का मला? तशीच गेले किचन मध्ये आणि तुझ्यासाठी चहा ठेवला. आता म्हंटल तुझ्यासाठी चहा करतेच आहे, तर घरचा चहा पण इथेच करावा म्हणून 4 कप चहा इथेच केला. आता घेऊन जाते घरी आणि ओतते यांच्या घशात. ताई एक सांगू, इतक्या नका ना चिडत जाऊ. ए मला नको सल्ले देऊ, उलट मी सल्ला देते ना तोच लक्षात ठेव तू. या अशा फुक्कटच्या ट्युशन घेणं, लोकांना मदत करणं वगैरे बंद कर आता. या अशा लष्कराच्या भाकऱ्या भाजतेस ना, म्हणूनच अशी आजारी पडलीयस. आता म्हंटल तुझ्यासाठी चहा करतेच आहे, तर घरचा चहा पण इथेच करावा म्हणून 4 कप चहा इथेच केला. आता घेऊन जाते घरी आणि ओतते यांच्या घशात. ताई एक सांगू, इतक्या नका ना चिडत जाऊ. ए मला नको सल्ले देऊ, उलट मी सल्ला देते ना तोच लक्षात ठेव तू.